तुम्ही आतापर्यंत खूप प्रकारचे पराठे खाल्ले असेल, पण या पद्धतीने बनवलेला मटर पालक पराठा नक्की नसेल ट्राय केला, तर या पद्धतीने एक वेळ मटर पालक पराठा नक्की करून बघा, खूप छान लागतो। त्यासाठी पाणी उकळून घ्यायचं आहे, त्यामध्ये मटर टाकून मटरला छान बॉईल करून घ्यायचं आहे। हे बघू शकता मटर छान शिजले आहेत। त्यानंतर मटरला काढून घ्यायचे आहे आणि त्याच बॉइलिंग वॉटरमध्ये पालक टाकून घ्यायचा आहे। पालकला जास्त शिजवायचं नसतं, त्यामध्ये जस्ट टाकून पटकन काढून घ्यायचं असतं। 2 मिनिटं पालकला त्याच्यात ठेवून त्यानंतर त्याला थंड पाण्यात टाकायचं, जेणे की पालकाचा कलर जात नाही। पराठ्याला छान ग्रीन कलर येतो पालकाचा। त्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये बॉईल केलेले मटर, ब्लांच केलेले पालक, हिरवी मिरची, लसण, अद्रक आणि कोथिंबीर टाकून त्याला मिक्सरमधून छान बारीक काढून घ्यायचं आहे। मिक्सरमधून काढल्यानंतर तुम्ही बघू शकता ग्रीन कलर किती छान आलेला आहे त्या पेस्टला। त्यानंतर एका भांड्यामध्ये कणिक घ्यायची आहे। त्यानंतर त्यामध्ये हाताने क्रश करून ओवा घालायचा, त्याने ओव्याची टेस्ट छान लागते। त्यानंतर त्यात घालायची तीळ, नंतर मीठ घालायचं, हळद घालायची, तिखट घालायचं, जिरं घालायचं, धने जिरं पूड टाकायची। यामध्ये तुम्ही कसुरी मेथी पण घालू शकता। तो सगळं घातल्यानंतर थोडंसं तेल घालायचं आणि मग त्यामध्ये आपली पेस्ट आहे ती ॲड करायची। तेल मी तेव्हा टाकायची विसरली होती, मी त्यानंतर टाकले, सो तुम्ही पहिले टाकून पेस्ट आहे ती घालायची, त्यानेच पूर्ण मळून घ्यायचं आणि लागलं तसं पाणी टाकायचं। हे बघू शकता छान मळलेला आहे, कलर मस्त सुंदर ग्रीन कलर निघून आलेला आहे। त्यानंतर त्यावर थोडंसं तेल घालायचं आणि त्याला छान मळून 15 मिनिटसाठी रेस्ट करू द्यायचं, जेणे की पराठे अजून छान बनतात। 15 मिनिटसाठी कणकेला रेस्ट दिल्यानंतर त्याचा एक छोटा गोळा करून घ्यायचा आणि त्याला कणिक लावून अशा पद्धतीने छान पराठा लाटून घ्यायचा आहे। मी इथे त्रिकोणी पराठ्यासारखं लाटतीये, तुम्ही तुमच्या पद्धतीने जसा करता तुम्ही तसा पराठा लाटून घ्यायचा आहे। पराठा छान लाटून झाला की त्याला मीडियम हॉट तव्यावर टाकून घ्यायचं आहे। तेल किंवा तूप घालून तुम्हाला जे आवडतं ते टाकून दोन्ही साइडनी छान पराठ्याला क्रिस्पी भाजून घ्यायचं आहे। तुम्हाला जर नरम आवडत असेल तर त्याला जास्त नाही भाजायचं आहे आणि क्रिस्पी करायचं असेल तर सगळीकडून छान दाबून दाबून तेल किंवा तूप लावून मस्त क्रिस्पी करून घ्यायचं आहे। तर रेडी आहे आपला मटर पालक पराठा। एक वेळ या पद्धतीने नक्की करून बघा, खूप छान लागते आणि कमेंट करून नक्की मला सांगा कशी वाटली ती रेसिपी। आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू, बाय बाय।